नवरा, तुझ्या केकवर तुझ्या वाढदिवसा दिवशी नेहमीप्रमाणे 33 अंकांची मेणबत्तीच आणायची ना? बायको, नको, 30 अंकांची आणा. शेजारची शीला, तिचं वय 32 सांगत होती. खोटारडी कुठली. बंड्या भांडी घासत होता आणि शेजारची सकू घरात आली आणि तिने चेष्टा करत बंड्याला म्हणाली, भाऊजी, आमची पण भांडी घासायची आहेत. काय घेणार? बंड्या, तुमच्याशी काय भाव करणार? बायको देते तेच द्या. यावर सखू पळूनच गेली. तिला काय माहीत, तो चहाचं बोलत होता. अपने रस्ते में चलो, अपने अंदाज में बात करो, दिल में जो चाहे वो करो, फिर एक दिन दुनिया बोलेगी. हे खुळ्या टाळक्याचं कुणाचं ऐकत नाही. मुलगी, तू सकाळी सकाळी नाश्त्याला काय खातेस? मुलगा, घरच्यांच्या चमचमीत झणझणीत अशा शिव्या. सासू, सुनबाई, तुझे हात मोकळे आहेत. असे हात मोकळे ठेवू नये. सुनबाई, तसा हात मोकळे नसतात कधी, पण आता चार्जिंग संपलंय मोबाईलमधलं, म्हणून चार्जिंगला लावलाय. सासू, अगं भवाने, बांगड्याचं बोलतेय मी. महामार्गावरील रस्त्यातील खड्डे व त्यांची दुरावस्था पाहून टोल नाही तर टोले देऊ वाटतात. अघोरी तांत्रिक विद्याचं वाक्य. 2 मिनिटात 2 शब्दात कोणत्याही मित्राला वश करता येते. चल बसूया का? चिंटू, आई, परी आकाशात उडतात का ग? आई, हो. चिंटू, मग आपली कामवाली का उडत नाही आकाशात? आई, अरे ती काय परी आहे का आकाशात उडायला? चिंटू, मग आपले बाबा तिला परी का म्हणतात? आई, असं का? मग उद्याच बघ, बाबा पण तिच्याबरोबर कसं उडतात आकाशात. कोर्टात घटस्फोटाचा खटला चालू असतो. वकील, बाई, तुम्हाला मुले किती? यावर बाई बोलते, 3. एक 8 वर्षाचा, एक 5 वर्षाचा, एक 3 वर्षाचा. वकील, तुम्ही तर म्हणलं की तुम्हाला नवरा सोडून 6 वर्ष झाली, मग ही मुलं कशी काय? यावर बाई बोलते, अधून मधून नवरा येत होता माफी मागायला. एकदा वाटेत बंड्या भेटला असता मी त्याला विचारलं, काय रे बंड्या, ही रे तुझी कसली फॅशन? पुढून शर्ट इन अन मागून आऊट. बंड्या म्हणाला, फॅशन वगैरे काही नाही रे दादा, पुढून शर्ट फाटलाय आणि मागून पॅन्ट. पती, अगं बाळ किती वेळापासून रडतंय, अंगाई गाऊन त्याला झोपी का लावत नाहीस? पत्नी, अंगाई गात होते, पण शेजारचे लोक म्हणाले की त्यापेक्षा बाळच रडू दे. तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल तर लग्नाच्या आधी, लग्नानंतर तुम्ही साधी टीव्हीचा चॅनल सुद्धा बदलू शकत नाही.